नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत गजानन कीर्तीकर जरी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेलेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. अमोल कीर्तीकरांनी संजय राऊतांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर राऊत आणि कीर्तीकरांनी माध्यमांशी संवाद साधलाय. अमोल कीर्तीकर कडवट शिवसैनिक असून गजानन कीर्तीकर यांनी पक्ष सोडल्यानं सर्वात जास्त दुःख झाल्याचं संजय राऊत यांनी बोलून दाखवलंय. बसले चर्चा करत होते. अमोल कीर्तीकर आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात त्यांच्याबरोबर राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत आणि ते शिवसेनेबरोबरच आहेत. आपण पाहिलं असेल. ठीक आहे, गजाभाऊने एक निर्णय घेतला, त्या निर्णयात ते सहभागी नाही. ते मूळ शिवसेनेबरोबर म्हणजे उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ही जी मूळ आपली पक्ष संघटना आहे त्याच्याबरोबर अमोल कीर्तीकर राहिले आहेत. तो 100 दिवसांनी तुरुंगातून सुटल्यावर जेवढा मला आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला अमोल आज भेटायला आला. अमोल पक्षाबरोबर आहे. अमोलने वडिलांना म्हणजे गजाभाऊंना समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला ह्याचा मला. आणि असेच जे आमचे कडवट लोक आहेत अमोलसारखे, त्यांच्याच बरोबर आता शिवसेनाचा प्रवाह पुढे जाणार आहे. आम्ही सगळ्यांनी, मी कालही म्हटलं आहे की हा महाराष्ट्राचं नुकसान होत असताना एकमेकावर खापर फोडण्यापेक्षा हे कसं रोखता येईल, हे जे भगदाड महाराष्ट्राला पाडण्याचा प्रयत्न होतो आहे सध्या, महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या कमजोर करून महाराष्ट्राला देशाच्या नकाशावरून नष्ट करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत पडद्यामागे, ते रोखण्यासाठी सध्या काही काळ एकमेकाची उणीधुणी काढणं, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणं निदान या बाबतीत तरी बंद केलं पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील सुद्धा सगळ्या प्रमुख लोकांशी संवाद साधून या संदर्भात एक बैठक घेणं गरजेचं आहे. अमोल कीर्तीकर यांनी संजय राऊत यांची आज भेट घेतली. या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी या दोघांनी बाहेर येत संवाद साधला. अमोल कीर्तीकर हे कडवट शिवसैनिक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. अमोल पक्षासोबत असल्याचा आपल्याला आनंद असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. या भेटीनंतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर राऊत यांनी खुलासा देखील केलेला आहे. गजानन कीर्तीकरांनी पक्ष सोडल्याचं दुःख वाटत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. या भेटीनंतर अमोल कीर्तीकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. नक्कीच राऊत साहेब ज्या पद्धतीने बोलले की कालही मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत होतो, आजही करते आणि भविष्यात मी करत राहणार. आज अनेक दिवसानंतर राऊत साहेबांची भेट घेण्याचा योग आला आणि कालपासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया मला म्हणते की आपण बोलायला पाहिजे. परंतु माझं असं मत होतं आणि काल सगळ्यांना सांगितलं की राऊत साहेबांसारखा नेता जेव्हा माझ्यासोबत असेल त्याच वेळेला मी तुमच्याशी बोलीन. आणि माझं मत त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गजानन कीर्तीकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. माझा निर्णय मी त्यांनाही सांगितला आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगतो आणि शिवसेना पक्ष उद्धव साहेबांच्या कानावर घातलेलं आहे की मी शिवसेनेच्या सोबत काम करणार. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आहेत आणि त्यांच्यासोबत स्वतः अमोल कीर्तीकर आहेत. सुस्मिता, अमोल कीर्तीकरांनी आज संजय राऊतांची भेट घेतली, दोघांमध्ये चर्चा झाली. स्वतः अमोल कीर्तीकर सध्या आपल्यासोबत आहेत. सगळ्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया. नक्कीच अमोल कीर्तीकर यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करत असताना वेगवेगळे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. अमोल कीर्तीकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. परंतु ज्या पद्धतीने संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतलेली होती, ही भेट अतिशय महत्त्वाची होती. आज सकाळीच त्यांनी भेट घेतली. अमोल कीर्तीकरजी, तुमच्या वडिलांनी घेतलेली राजकीय भूमिका ही वेगळी आहे, तुमची भूमिका वेगळी आहे, ज्यामुळे एकूणच ठाकरे विरुद्ध शिंदे हा जो संघर्ष गेले काही महिने आपण बघतोय तो आणखीन एकदा अधोरेखित झालाय.
मला असं वाटतं की गजानन कीर्तीकर जे माझे वडील आहेत आणि शिवसेनेचे नेते होते, त्यांनी एक त्यांचा निर्णय घेतला, तो त्यांनी जाहीरही केला आणि त्याच्यानंतर माझा निर्णय मी उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना मी कळवला की जरी गजानन कीर्तीकरांनी काही वेगळा निर्णय घेतला असला तरी मी माझ्या मतावरती ठाम आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने मी संपूर्ण महाराष्ट्रात मी काम करणार आहे. एकूणच गजानन कीर्तीकर तुमच्या वडिलांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे भविष्यात तुम्हाला शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत, आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करत असताना काही अडचणींचा सामना करावा लागेल किंवा सर्वसामान्यांमध्ये जाताना काही अडचणी येतील असं वाटतं का? नाही, अजिबात नाही. मला कुठल्याही अडचणीचा सामना करायला लागेल असं मला वाटत नाही, कारण या 2 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातनं जे शिवसैनिकांचं मला प्रेम मिळत आहे, त्यांचे जे काही आशीर्वाद मिळत आहेत आणि त्यांचे जे काही मला कॉल येत आहेत त्या कॉलवरनं मला हेच अधोरेखित करावंसं वाटतं की संपूर्ण शिवसैनिकांचा आणि शिवसेनेचे जे नेते आहेत त्या सर्वांचा माझ्यावरती विश्वास आहे आणि त्याच विश्वासाला तडा न जाण्याच्या दृष्टीने मी एकनिष्ठपणे शिवसेनेचं काम करत राहीन. कुठेतरी गुवाहाटीला स्वतः गजानन कीर्तीकर गेलेले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांचं एक ऑपरेशन झालं, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तीकर यांच्यातले चांगले संबंध सगळ्यांसमोर आलेले होते. त्याच वेळेला कुठेतरी तुम्ही तुमच्या पद्धतीनं वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला होता का? तेव्हा नेमका चर्चा काय झालेल्या? कसं आहे की मी सगळ्यांना तेच सांगतो की आपण जेव्हा पक्ष चालवत असतो तेव्हा पक्षामध्ये काही लोकांची मतं बदलत असतात, काही लोक वेगळ्या मताचे तयार झालेले असतात, तर त्यांना समजवणं हे आमचं काम आहे. युवासेना सरचिटणीस म्हणून किंवा शिवसेनेचा उपनेता म्हणून माझं ते कर्तव्य होतं की एखाद्या कार्यकर्त्यांनी जरी असा काही विचार केला तरी त्याला समजवणं हे माझं काम होतं. त्या पद्धतीने मी शिवसेना नेता आणि माझे वडील या दोघांनाही मी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तो निर्णय घेतला असल्याकारणाने माझ्यासाठी तो विषय आता संपलेला आहे. कौटुंबिक सामना हा तुमच्या घरातल्या इतरांसाठी किती मोठा असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे? आता संजय राऊतांनी जसं म्हटलंय की तुम्ही आमच्यासोबत आहात, आणखीन काही लोक आमच्यासोबत येण्याची फूट जी आहे ती शिंदे गटामध्ये पडते आहे. भविष्यामध्ये सुद्धा असंच काहीतरी चित्र पाहायला मिळू शकतं का, की जे कीर्तीकरांच्या कुटुंबामध्ये पाहायला मिळतात की दोन्ही कुटुंबांमध्ये एक तेढ निर्माण झालेली आहे किंवा मतप्रवाह वेगळे आहेत? असं असू शकतं की आता आमच्या घरातलंच उदाहरण घ्यायचं तर माझे वडील गजानन कीर्तीकर यांचा विचार वेगळा आहे राजकारणातल्या पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने आणि माझा विचार वेगळा आहे. तरी पण कौटुंबिक काही गोष्टी असतात त्या एकत्रपणे आपण करत असतो, पण राजकारणातले निर्णय मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे आणि त्या पद्धतीने राजकारणातले कटुता कुठे कौटुंबिक जीवनात येऊ नये याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच, धन्यवाद आमची संवाद साधल्यावर. तर राजकारणातली कटुता ही कुठे कौटुंबिक स्तरावरती येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य अमोल कीर्तीकर यांनी केलेलं आहे. बरं, सुष्मिता, धन्यवाद ही माहिती दिली त्याबद्दल आणि अमोल कीर्तीकर यांची प्रतिक्रिया पोचवली त्याबद्दल. अमोल कीर्तीकर स्पष्टपणे सांगतायत की माझी राजकीय भूमिका वेगळी आहे, माझे वडील गजानन कीर्तीकर यांची राजकीय भूमिका वेगळी आहे, त्यामुळं या सगळ्याचा परिणाम कौटुंबिक गोष्टींवर होणार नाही हे देखील त्यांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे पक्षाकडून मोठा झटका मिळालाय. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. अंधारे यांच्यासाठी हा एक खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. वाघमारे यांना शिंदेंच्या पक्षात मोठं पदही दिलं जाणार असल्याचं समजत आहे. सुषमा अंधारे या बॅकफूटवर जाव्यात म्हणून शिंदेंच्या पक्षाकडून ही मोठी खेळी खेळल्याचं आता सांगितलं जात आहे. या सगळ्यानंतर आता अंधारे बॅकफूटवर जातात की आणखी आक्रमक होतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. वैजनाथ वाघमारे यांनी न्यूज 18 लोकमतशी काही वेळापूर्वी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. वैजनाथ वाघमारे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना काही महत्त्वाच्या बाबींचा खुलासा देखील केलेला आहे. आपण या नंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पडलाय. शिवसेनेचे भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद हजारो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या पक्षांमध्ये प्रवेश करणार आहेत. आनंद दिघे यांच्या ठाणे इथल्या टेंभी नाका इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडेल. इरफान सय्यद यांना शिंदेंच्या पक्षामध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं समजतंय। दीपाली सय्यद यांनी स्वतः आज आपण पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती दिलेली होती, मात्र त्यांचा पक्षप्रवेश आता लांबणीवर पडल्याचं समोर आलेलं आहे। दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश आजही पुढे ढकलण्यात आलाय। गेल्या आठवड्यापासून सय्यद या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सातत्यानं कानावर पडतायत, मात्र त्यांचा पक्षप्रवेश अद्यापही न झाल्यानं राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातल्या 2 पुलांचं उद्घाटन केलं जाणार आहे। आधी 3ऱ्या कळवा पुलाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण होईल आणि त्यानंतर मुंब्रा वाय जंक्शन इथं लोकार्पण होईल, तिथंच सभा देखील होईल। विशेष म्हणजे यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित असतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजता डोंबिवली पूर्वेकडील कावेरी चौकात रस्त्याचं भूमिपूजन होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची डोंबिवलीमध्ये जाहीर सभा देखील होणार आहे। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी, जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील कामांना महाविकास आघाडी सरकारमुळे ब्रेक लागल्याचा आरोप केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केलाय। जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 2019 पासून आतापर्यंत 2468 कोटी रुपयांचा निधी दिला गेलाय, मात्र प्रत्यक्षात अपेक्षित निधीचा खर्च करण्यात आलेला नाही। या कामांसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल, निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेश वेळेत देण्यात न आल्यानं ही कामं रखडल्याचं समोर येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर पटेल यांनी टीका केली आहे। संसद प्रवास योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री पटेल बोलत होते। भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। पोलीस दलातल्या भरतीमध्ये ओबीसी आणि इतर उमेदवारांच्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर करण्याच्या अटीबाबत हे पत्र लिहिलं गेलंय। तांत्रिकदृष्ट्या विशिष्ट तारखेतीलच सर्टिफिकेट सादर करणं हे उमेदवारांना अशक्य आहे। यामुळे हजारो बहुजन विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे तारखेच्या अटीची शिथिलता केली जावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून काळा तलावच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि याची आज केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पाहणी केली आहे। या काळा तलावाच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण होऊन अद्ययावत असा काळा तलाव कल्याणकरांना नववर्ष भेट ठरणार असल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं। तर फॉक्सकॉन प्रकल्प विद्यमान सरकारमुळे नव्हे तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याबाहेर गेल्याचं त्यांनी सांगितलं। स्मार्ट सिटी अंतर्गत काळा तलावाचं डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे रखडलेलं आहे। याची अनेक कारणं आहेत, त्या खोलात मला जायचं नाही, परंतु आता लवकरच हे काम लोकांसाठी खुलं होणार आहे। वापरण्यासाठी ह्या तलावाचं जे सुशोभीकरण झालेलं आहे ते लोकांसाठी खुलं होणार आहे। पुढच्या महिन्यात आयुक्तांनी अशी मला माहिती दिली की पुढच्या महिन्यात डिसेंबरच्या अखेरपर्यंत याचं पूर्ण काम होऊन लोकांसाठी खुलं होईल। निश्चितपणाने मी कल्याणकरांना नव्या वर्षाची ही खऱ्या अर्थाने भेट आहे। पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचं मतदान सुरू झालंय। 15 जागांसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सत्ताधारी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्यामध्ये ही लढत होतीये। एकूण 56 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। गेल्या 8 दिवसांपासून या संदर्भातले आरोप प्रत्यारोप सुरू झालेले होते। या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय। पंढरपूर तालुक्यातल्या पुळूज इथल्या मतदान केंद्रावरनं या निवडणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात यांनी। मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा सभासद असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीचं आज मतदान आहे आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक
आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. प्रचार सुरू झाल्यापासून एकतर्फी होईल अशी वाटणारी ही निवडणूक मात्र आता रंगात आलेली आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बरेच मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत. पातळी सोडून टीका करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ही निवडणूक वादग्रस्त ठरलेली आहे आणि संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष राहिलेलं आहे. 19,600 मतदान असलेल्या या निवडणुकीमध्ये 15 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात आहे आणि त्याच्यासाठी आज मतदान होत आहे. 56 मतदान केंद्र आहे आणि आपण आज इथं पुळूज येथील मतदान केंद्रावर आहोत, जिथं स्वतः चेअरमन धनंजय माडिक यांचं मतदान असणार आहे आणि एकंदरीत ही निवडणूक कुणाला मतदार कौल देते याच्याकडं लक्ष लागलेलं आहे. कारण या निवडणुकीच्या निकालानंतर पुढील जे काय असेल राजकारण या भागातील त्याच्यावर ह्याचा परिणाम होणार आहे. कारण पक्ष सोडून ही निवडणूक झालेली आहे. कारण पक्षाची जे प्रोटोकॉल आहे ते न पाळता गट तटाचं राजकारण यात आहे आणि त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम इथून पुढे होणार आहे. पुळूजहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी हॅट्रिक करण्याचा विश्वास व्यक्त केलाय. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 15 जागांसाठीचं मतदान सुरू आहे. 19,500 मतदार आपला हक्क बजावतायत. विरोधकांनी प्रचाराची पातळी सोडली. प्रचारातनं दहशत आणि गुंडगिरीचं समर्थन केल्यानं मतदार आपल्या बाजूनं निश्चितपणे उभे राहतील असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केलाय. विरोधी पक्षनेते अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली आहे. विद्या प्रतिष्ठान इथं ते जनता दरबार देखील घेणार आहेत. दुपारी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. वीज कनेक्शन न देताच गेल्या 11 महिन्यांपासून शेतकऱ्याला आणि जळालेल्या मीटरलाही हजारो रुपयांचं बिल पाठवलं जात आहे. बीडच्या खंडाळा गावामध्ये महावितरण विभागाचा हा अनागोंदी कारभार समोर आलाय. गावातील 100 मीटर धारकांना तब्बल 64 बिल आलेलं आहे. यामुळे अतिवृष्टीच्या खाईमध्ये होरपळलेल्या शेतकऱ्यांसमोर हे वीज बिलाचं नवं संकट वासून उभं ठाकलंय. याबाबत महावितरणचे इंजिनियर सुद्धा उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. वीज जोडणी अजून तरी केलेली नाही. किती दिवस 11 महिने होऊन गेले, 11-12 महिने होऊन गेले, म्हणजे 1 वर्ष झालंच कंप्लीट. बऱ्याच वेळा मी तिथं महावितरणकडे गेलो, परंतु त्यावेळेस त्यांनी की बाबा उद्या देऊ, परवा देऊ, आणि जे संबंधित जे मिसाळ म्हणून आहे इंजिनियर त्यांनी फक्त टोलाटोली करायचा प्रयत्न केला फक्त, आणि वीज जोडणी तर करूनच दिली मला. आत्ता सध्याला आहे माझ्याकडे 12,300 रुपये बिल त्यांनी मला दिलेलं आहे. अकोला शहरातल्या नागरिकांसाठी अकोला महानगरपालिकेकडून 2017 साली सिटी बस सेवा सुरू करण्यात आलेली होती. नागपूर इथल्या श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ही सेवा दिली जात होती. परंतु कोरोना काळात प्रवासी बस सेवा बंद झाली होती. कोरोना काळामध्ये डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांसाठी ही सेवा त्यानंतर सुरू करण्यात आली. कोरोना काळातील तब्बल 1.5 कोटींची देयकं अकोला महानगरपालिकेकडे शिल्लक असल्यानं ही सेवा आता बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. श्रीकृपा ट्रॅव्हल्स यांच्या प्राप्त निवेदनानुसार माननीय आयुक्त यांनी त्यांना त्रयस्थ व्यक्ती भागीदार करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यांचं अंतर्गत करारनामा होऊन आणि त्यांचे बँकेमध्ये असलेल्या ठेवीबाबतचा निर्णय झाल्यानंतर ही बससेवा आम्ही तातडीनं सुरू करू असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे. माननीय आयुक्त महोदयांनी त्यांना वारंवार मौखिक सूचना आणि त्यांना कळवून याबाबत बससेवा तातडीनं सुरू करा असं निर्देशित केलेलं आहे. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. हालोंडी सांगली फाटा इथं डंपरच्या धडकेमध्ये मराठी अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेसह इतर अनेक मालिकांमधून कल्याणीनं काम केलेलं होतं. काही दिवसांपूर्वी हालोंडी फाटा इथं प्रेमाची भाकरी नावानं
तिनं हॉटेल सुरू केलेलं होतं. हॉटेल बंद करून बाहेर पडताना डंपरनं त्यांना उडवलंय. त्यांचं माहेर राजारामपुरी इथं आहे. हालोंडी सांगली फाटा इथं डंपरच्या धडकेत मराठी अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिचा मृत्यू झालाय. तुझ्यात जीव रंगला या मालिकेसह इतरही अनेक मालिकांमधनं कल्याणीनं काम केलेलं होतं. हालोंडी फाटा इथं प्रेमाची भाकरी नावानं हॉटेल कल्याणीनं काही दिवसांपूर्वी सुरू केलं होतं. हॉटेल बंद करून बाहेर पडताना एका डंपरनं त्यांना धडक दिली आणि त्याच्यामध्येच कल्याणी हिचा मृत्यू झालाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, काय नेमकी माहिती? कल्याणीनं हालोंडी फाटा या ठिकाणी नुकतंच हॉटेल चालू केलं होतं. प्रेमाची भाकरी नावाचं हे हॉटेल चालू केलं होतं आणि हे हॉटेल बंद करून ती परतत होती आणि याच वेळी रस्त्यावरून आलेल्या डंपरनं तिला जोराची धडक दिली. यामध्ये ती गंभीर अशी जखमी झाली होती. तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी ती मृत झाल्याचं सांगितलं. तुझ्याच जीव रंगला या मालिकेसह अनेक मालिकेमध्ये तिने आहे ते काम केलं होतं आणि तिची एक वेगळी ओळख अशी निर्माण झाली होती. मात्र या अभिनेत्रीचा अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एकूणच या सगळ्या अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते आणि या अपघाताची चौकशी करण्याची मागणी सुद्धा या निमित्तानं होताना पाहायला मिळते. बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी मुंबईकरांना चिंतेत टाकणारी. मुंबईमध्ये गोवरच्या रुग्णांमध्ये आता वाढ झालेली आहे. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारकडून देखील आता दखल घेतली गेली आहे. केंद्रीय पथकाकडून आज गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या एम पूर्व विभागात जात पाहणी करण्यात आली आहे. उद्या देखील केंद्रीय पथकाकडून गोवरचा उद्रेक असलेल्या विभागांमध्ये पाहणी आणि आढावा घेतला जाणार आहे. गेल्या 2 महिन्यात गोवरचे 84 रुग्ण समोर आलेले आहेत. महानगरपालिकेकडून गोवरचा उद्रेक झालेल्या भागांमध्ये विविध उपाययोजनांना सुरुवातही करण्यात आलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात गोवर संशयित रुग्णांचं सर्वेक्षण केलं जात असून संशयित रुग्णांना अजीवनसत्व दिलं जात आहे. मुंबईकरांनी खरं तर आता काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईतल्या गोवर रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. 0 ते 1 वर्ष म्हणजे अगदी नवजात बालकांचं जे गोवर बाधित होण्याचं प्रमाण 27 रुग्ण इतकं आहे मुंबईतलं सध्याचं. 1 ते 2 वर्षाच्या बालकांमधलं जे प्रमाण आहे ते 22 रुग्णांचं आहे. 2 ते 5 वर्षाच्या या वयोमर्यादेमध्ये 33 रुग्ण आढळलेले, तर 5 वर्षांवरील 27 गोवर बाधित रुग्ण आढळले. मुंबईकरांनी आता काळजी घेण्याची गरज आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जे हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. डॉक्टर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. गोवर उद्रेकाची स्थिती सध्या मुंबईमध्ये आहे आणि मोठ्या संख्येनं काही मुंबईकरांना लागण होतीये गोवरची. काय नेमकी काळजी घेतली जावी? गोवरची काळजी असं काही वेगळं घेता येत नाही. जसं आपण कोविडमध्ये सोशल डिस्टन्सिंग म्हणतो तसं, पण गोवरसाठी एक सर्वात उत्कृष्ट गोष्ट आहे गोवरीचा आजार न होण्यासाठी म्हणजे लसीकरण. आपण 2 लसी देतो, एक पुरते पण दुसरी सेफ्टीसाठी असते. तर 9 महिन्याच्या आणि 15 महिन्यांच्या मुलांना ती द्यायची असते. ती राहून गेली असेल या कोविडच्या गडबडीत किंवा इतर काही कारणांनी, तर ती द्यावी. कारण का एकदा ती लस दिली 9 आणि 15 महिन्याला की गोवर एकतर होतच नाही, जवळजवळ 0वर तो आकडा येतो. एखाद दुसऱ्या मुलाला जरी झाली गोवर तरी ती लक्षात पण नाहीये, तितक्या पटकन होऊन निघूनही जाते. त्यामुळे गोवर टाळायचं असेल तर फक्त आणि फक्त लसीकरण हा एकच मार्ग आहे. कारण का हा आजार बाय इटसेल्फ खूप डेंजरस नाहीये की गोवर झाल्याने अंगावर ताप येतो, रॅश येते आणि ती आठवड्याभरात निघून जाते. पण त्या गोवरीसोबत न्यूमोनिया होऊ शकतो, ब्रेनमध्ये जाऊ शकतो आणि खास करून जी मुलं कुपोषित आहेत ते गोवरीतून बरे होतात. पण गोवर तुमचं आतडं, तुमचं फुफ्फुसातले जी आतले जे सेल्स आहेत ते जसे खरवडून येते, त्याच्यानंतर मुलांना निमोनिया, जुलाब होतात आणि त्यांनी मुलं दगावतात. त्यामुळे गोवर होऊ नये. गोवर असलेलं एखादं मूल असेल त्यापासून आपलं लसीकरण न झालेलं मूल नक्कीच दूर ठेवावं, हे करायचंय. पण लसीकरण मात्र पटकन
कळून घ्यावं. हे डॉक्टर, सर्वात लसीकरणासंदर्भातलं काय नेमकं आवाहन कराल? जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे? हो, आपण सगळ्यांना 9 आणि 15 महिन्याला देतो. हा. 4 वर्षापूर्वी एक देशभर मोहीम होती, महाराष्ट्रातही होती, की सगळ्या मुलांना पुन्हा एकदा MR-चं वॅक्सिन म्हणून दिलं गेलं होतं. दुर्दैवाने सांगावं लागतं की मुंबईतलाच रिस्पॉन्स कमी होता आणि थोडंसं रिलक्टन्स होतं एक नवं इंजेक्शन घेण्यासाठी. तर लसीकरण कुठल्याही सेंटरवर जावं. आपण जर घेतलं नसेल 9 महिन्याला तर तुम्हाला ते देतील. आणि मला खात्री आहे की शासनाने आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनने त्याबद्दल जागरूकता केलीच असेल. त्यामुळे ज्या मुलांनी लस घेतली नाहीये त्यांनी जाऊन घ्यावी. लसीचा परिणाम ताबडतोब होणार नाहीये, 3 ते 4 आठवडे लागतील, पण तरी थोडा तरी परिणाम होईल. आणि तुमच्या मुलाला गोवर व्हायची असेल तर ती होणार नाही किंवा सौम्य प्रमाणात होईल. बरं. म्हणजे त्याच्यासाठी आणि जर लस म्हणजे ताप आणि रॅश आली असेल आता कोणाला हा. तर काहीतरी दुसरा एखादा आजार आहे वगैरे समजू नका. डॉक्टरकडे जा, त्यांना कळेल ती बघून की ती गोवरीची आहे की नाही आणि त्याप्रमाणे उपाययोजना करता येतील. कॉम्प्लिकेशन्सवर लक्ष ठेवता येईल. बरं हे डॉक्टर, महत्त्वाचं खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्याबद्दलची माहिती दिली. त्याबद्दल जे हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे आपल्यासोबत होत्या. आणि मुंबईत काही ठराविक भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याचं दिसतं आहे. त्या संदर्भात नेमकं काय काय करायला हवं, लसीकरणाचं महत्त्व नेमकं काय आहे, लसीकरण जर लहान मुलांचं आपल्या पालकांनी केलेलं नसेल तर ते करून घेणं किती महत्त्वाचं आहे याबद्दलची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. मुंबईमध्ये लहान मुलांमध्ये सुद्धा डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचा धोका आता वाढू लागलेला आहे. मुंबई पालिका शाळांमध्ये केलेल्या पाहणीमध्ये हे उघड झालंय. पालिका शाळातील 8,158 विद्यार्थ्यांना उच्च रक्तदाब तर 5,328 विद्यार्थ्यांना मधुमेह असल्याचं धक्कादायक तपासणीमध्ये समोर आलेलं आहे. पालिकेनं सप्टेंबर 2022 पासून आतापर्यंत केलेल्या आरोग्य तपासणीचा अहवाल समोर आलेला आहे. मधुमेह आणि ब्लड प्रेशरचा जो धोका आहे तो लहान मुलांमध्ये वाढतोय. सध्या मुंबईमध्ये खास करून डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचा धोका वाढतोय आणि यासाठी म्हणून पालिका शाळांमध्ये तपासणी केली गेलेली होती. तब्बल 2,71,583 विद्यार्थ्यांची ही तपासणी झाली. त्यापैकी 8,158 विद्यार्थ्यांना उच्च रक्तदाब असल्याचं आढळून आलं तर 5,328 विद्यार्थ्यांना मधुमेह असल्याचं आढळून आलं. 11,465 विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचंही या आरोग्य तपासणीनंतर समोर आलं. पुढच्या आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. राज्यामध्ये पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा असल्याचं समोर आलेलं आहे. आजारपणांमुळे रक्ताची मागणी वाढली आहे आणि रक्तदाते जास्तीत जास्त संख्येनं समोर येत नसल्यानं हा रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदान शिबिरं भरवण्याची आवश्यकता आता बोलून दाखवली जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं सुरू झालेल्या विविध उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्यात रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं असे स्पष्ट निर्देश दिलेले असताना सुद्धा अजूनही त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. खासगी तसंच सार्वजनिक रुग्णालयांकडनं पुन्हा पुन्हा रक्ताच्या उपलब्धतेसंदर्भात दात्यांना विचारणा होतीये. नवीन रक्तदाते तयार न झाल्यानं तसंच ज्यांनी रक्तदान केलंय त्यांना 3 महिन्यात पुन्हा रक्त देता येत असल्यानं रक्त पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यानं गरजू रुग्णांची मोठ्या प्रमाणावर परवड होताना दिसतेय. मात्र राज्यामध्ये रक्ताचा हा तुटवडा का नेमका जाणवतोय, काही कारणं या संदर्भातली समोर आली आहेत ती पाहूया. राज्यामध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये वाढलाय. खास करून मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आजारपणामुळे अनेक दाते रक्त देऊ शकलेले नाहीत. नवे रक्तदाते तयार न झाल्यानं रक्तदानावर मोठी बंधनं आलेली आहेत. राजकीय अस्थिरतेमुळे रक्तदान शिबिरं आयोजित मोठ्या संख्येनं करण्यात आलेली नाहीत. पुढची आणखीन एक बातमी नवी मुंबईतली आहे. नवी मुंबईमध्ये भर चौकात एका व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे. कोपर खैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमध्ये 1 जण ठार झालाय तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले. हा हल्ला पूर्ववैमनस्यातनं झाल्याचं समोर आलेलं आहे. आधी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. इतर आरोपींचा सध्या शोध सुरू आहे.
मोठ्या शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातही दुचाकी जाळण्याचं लोण पसरल्याचं दिसतंय। येवल्यातल्या अंगणगाव परिसरात शेताजवळ एका दुचाकीला अज्ञातांनी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत मोटरसायकल जळून खाक झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये पर्यटकांचा धुडगूस पाहायला मिळालाय। समुद्रकिनारी मनमुराद आनंद लुटण्यासाठी आपल्या लहान मुलांना तसंच वृद्ध पालकांना घेऊन पर्यटक इथं येत असतात, तर काही बेशिस्त पर्यटक मात्र नियम पायदळी तुडवत भरधाव वेगानं आपल्या गाड्या किनाऱ्यावर घेऊन येताना दिसतायत। ग्रामपंचायतीनं बेशिस्त पर्यटकांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते। यानंतरची बातमी सोलापुरातली आहे। सोलापुरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे। नीलमनगर भागातल्या चादर आणि टॉवेल निर्मिती करणाऱ्या या कारखान्याला भीषण आग लागली। कारखान्यातील सगळी मशिनरी आणि कच्चा माल हा आगीमध्ये जळून खाक झाल्याची माहिती आहे। सुदैवानं आग लागल्याचं समजताच कारखान्यातले कामगार बाहेर पडले, त्यामुळे कुणालाही इजा झालेली नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र या आगीमध्ये कारखान्याचं मोठं नुकसान झालंय। सोलापुरात एका प्रतिष्ठित डॉक्टरकडनं एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। डॉक्टरांकडनं झालेल्या या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। डॉक्टरांच्या विरोधात बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे या डॉक्टरांनी सुद्धा त्या वृद्ध व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। हॉस्पिटलमध्ये दारू पिऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप मारहाण करणाऱ्या डॉक्टरांनी केलाय। कोणतर त्यांच्या हॉस्पिटलवरनं पेशंट म्हणून आहेत, पेशंट त्यांनी काय केलं तर त्याचं उष्ट पाणी आहे ना त्यांच्या अंगावर टाकले। अंगावर टाकल्यामुळं त्यांनी सहज असं डॉक्टरांना विचारायला गेले, सर तुमच्या हॉस्पिटलमधून असं पाणी पडले अंगावर। मग त्यांनी गेले, त्यांनी डायरेक्ट काठी म्हणजे सिक्युरिटीकडून मागून लाठी म्हणजे लाठीनं मारहाण केले, फायबरची लाठी सर, व्हाईट लाठी। त्यानं डोक्यात 4-5 त्यांनी मारले आणि जखम झाले, त्याच्या हातात टाके पडलेत, अजून पायात बी जखम झाले। हॉस्पिटलमध्ये माझ्या गेटला धडका द्यायला लागला, स्टाफशी पण वेडावाकडं वागायला लागला। मग त्यावेळेला त्याचा एक मित्र आला, तो म्हणाला की हे डॉक्टर आहेत, यांना काही माहीत नाही आहे, तर तू काय प्रकार असेल ते नंतर सांग। आणि त्याला ते समजून घेऊन जात असताना तो अजूनच जास्त त्याला चेव आला आणि तो शिव्या द्यायला लागला, अंगावर धावून यायला लागला। त्यावेळेला माझ्या स्टाफने एक काठी होती आमच्या इथं, ते आणले त्यांनी, मग त्याला डिफेन्स म्हणून आम्ही हाकलून दिलं। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। रत्नागिरीतल्या खेड इथल्या लोटे MIDC मधल्या एका कंपनीमध्ये स्फोट झाल्याची ही बातमी आहे। फॅब्रिकेशनचं काम सुरू असताना सॉल्व्हंट केमिकलनं पेट घेतल्याचं समजतंय। या दुर्घटनेमध्ये कंपनीत काम करणारे 10 कामगार होरपळल्याची प्राथमिक माहिती समोर येते। लोटे MIDCतल्या डिवाइन केमिकल कंपनीमध्ये ही दुर्घटना झालेली आहे। सगळ्या जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनास्थळी पोलीस आणि MIDCचे अधिकारी दाखल झालेत। लोटे MIDC मधल्या एका कंपनीत स्फोट झालाय। फॅब्रिकेशनचं काम सुरू असताना हा स्फोट झालाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, काय नेमकी माहिती? हो नक्कीच, कारण लोटे MIDC आहे ही रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठ्या MIDC पैकी एक MIDC आहे आणि यानं त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते। वारंवार या MIDC दुर्घटना होतात। आज 2 तासापूर्वी आज सकाळी सुद्धा या ठिकाणी त्या कंपनीमध्ये फॅब्रिकेशनचं काम चालू असताना त्या ठिकाणी सॉल्व्हंट नावाचं जे केमिकल आहे त्यांनी पेट घेतला आणि स्फोट झाला। त्यामध्ये त्या प्लांटमध्ये जे काम करणारे कर्मचारी होते, कामगार होते, हे 10 ते 11 कामगार जे आहेत यांना हे होरपळलेले आहेत आणि त्यांना तात्काळ जे आहे ते खेड आणि चिपळूण मधल्या काही हॉस्पिटलमध्ये, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांनी त्या कंपनीच्या बाहेर एक सुरक्षा कड तयार केलेला आहे, कोणालाही आत पाठवत नाहीयेत। MIDCचे अधिकारी आलेले आहेत आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर देखील काही वेळातच त्या ठिकाणी येतील। नेमका अपघात कशामुळे झाला आणि कामगारांची प्रकृती कशी आहे याबद्दल आता थोड्या वेळात अधिकृतरित्या आपल्याला समजेल। परंतु
MIDC मध्ये वारंवार होणारे स्फोट, वारंवार होणारे अपघात यामुळे पुन्हा एकदा लोटे MIDC चर्चेत आल्याचं पाहायला मिळते. बरं चंद्रकांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तामिळनाडूमध्ये सध्या पावसानं हाहाकार माजवलाय. मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. मायलादुथुराई जिल्ह्यातील सिरकली गावात पाणी साचलंय. पाण्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. मुसळधार पावसानं तामिळनाडूमध्ये सध्या हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे. तामिळनाडूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. चेन्नईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय. हवामान खात्यानं सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे. T20 वर्ल्ड कपची फायनल मॅच आज पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दरम्यान ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडणार आहे. आतापर्यंत दोन्ही टीम्सनं एक वेळेला T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय. त्यामुळे दुसऱ्यांदा T20चा हा वर्ल्ड कप उंचावण्याचा मान नेमका कोणत्या संघाच्या पदरी पडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची टीम फायनलमधील लढतीसाठी सज्ज आहे. संपूर्ण T20 वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवातीपासूनच इंग्लंडनं आपला दबदबा ठेवलेला आहे. या मॅचमध्ये कदाचित पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. पावसामुळे जर खेळ झाला नाही तर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ट्रॉफी विभागून दिली जाऊ शकेल असा ICCचा नियम आहे. T20चा हा वर्ल्ड कप नेमका कोण जिंकणार, पाकिस्तान की इंग्लंड, याचीच क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता लागलेली आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड फायनल आज रंगणार आहे. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 28 T20 मॅचेस झालेल्या आहेत. 28 पैकी 18 वेळेला इंग्लंडनं पाकिस्तानला पराभूत केलाय. पाकिस्ताननं 9 T20 मॅचेसमध्ये इंग्लंडला पराभूत केलाय. एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नव्हता. आज रविवार आहे. मोठ्या प्रमाणात खेळाडू शिवाजी पार्क मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आजच्या या अंतिम सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण का इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये हा अंतिम सामना होतोय. आपल्यासोबत शिवाजी पार्कमधील खेळाडू आहेत. त्या खेळाडूंना आपण विचारणार आहोत ज्या पद्धतीनं आपण सेमीफायनलमधनं बाहेर पडलो आणि इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये आज अंतिम सामना होणार आहे. एक खेळाडू म्हणून कसं या मॅचकडे बघताय? सामना काय म्हणजे रंगतदारच होणार आज. इंग्लंड जास्त म्हणजे फॉर्ममध्ये आहे तर इंग्लंड जिंकणार असं वाटतं. कोणते इंग्लंडचे बॅट्समन चालू शकतात आज? बटलर. ज्या पद्धतीनं हेल्सनं आपल्या विरोधात बॅटिंग केली होती, अक्षरशः षटकार चौकार यांचा पाऊस पाहायला मिळाला होता, आज तशाच पद्धतीची इंग्लंडची बॅटिंग लाईन राहू शकते? हो, एक्सपेक्टेड. इज माय फेवरेट प्लेयर अँड बटलर दे आर द सेकंड प्लेयर. वी विल बी happy today. Scored now only 200 compulsory chase. आज पाकिस्तान कशा पद्धतीने खेळेल किंवा पाकिस्तानची आज अक्षरशः धुलाई होईल त्यांच्या बॉलरची? होणार नक्कीच. बटलर दोघं जण बॅट्समन एक नंबर. आज इंग्लंड जिंकणारच. पाकिस्तानची फक्त बॉलिंग लाईन आहे, बॅटिंग साईड नाहीच आहे. किती इंग्लंड स्कोर करेल अंदाज काय तुझा? 200 क्रॉस. इंग्लंड 200 क्रॉस करणार. तुमचा पाठिंबा आजच्या मॅचला कोणाला असणार आहे? इंग्लंडला. इंग्लंड बस आमचा पाठिंबा इंग्लंडला असणार. तुला वाटतं आज इंग्लंड जिंकेल? इंग्लंड जिंकेल. नक्कीच इंग्लंड जिंकेल. नक्की जिंकणार. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. घेऊया आणखीन एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.